नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सेक्रापूरमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलवरतीही सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप त्याचबरोबर नवोदय मधील घटक क्रमांक 10 क्षेत्रफळ परिमिती हा घटक अभ्यासणार आहोत. बहुभुज आकृती 3 किंवा त्यापेक्षा अधिक बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीस बहुभुज आकृती असं म्हणतात. म्हणजे 4 बाजू असतील, 5 बाजू असतील, 6 बाजू असतील, 7 बाजू असतील, 8 बाजू असतील, या बाजूनं तयार होणारी जी आकृती आहे तिला आपण काय म्हणतो, बहुभुज आकृती असं म्हटलं जातं. तर याच्यावर आधारित काही घटक आपण कुठे शिकलोय, स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये काय केलेला आहे, अभ्यासलेला आहे. हा घटक जो आहे तो कुठला आहे, नवोदयचा घटक आहे. मग याच्यासाठी सूत्रे काय दिले, आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आयताची आकृती कशी असते, ही आयताची आकृती असते, ही तिची काय असते, लांबी, आणि ही तिची काय असते, रुंदी. म्हणजे आयताला 2 लांबी आणि 2 रुंदी असतात. त्या दोघांचीही माप कशी असतात, लांबीची. म्हणजे समोरासमोरच्या ह्या बाजूस काय असतात, आयताच्या सारख्या असतात. नंतर चौरसाची परिमिती 4 बाजू. आता बघा, हा चौरस आहे आणि या चौरसाच्या 4ही बाजू कशा असतात, सारख्या असतात, सारख्या मापाच्या असतात, सारख्या लांबीच्या असतात. आणि मग त्याचं परिमिती 4 गुणुले बाजू, डायरेक्ट 4ही बाजूंची बेरीज केली तरी तुम्हाला उत्तर तेच मिळणार, आणि 4 गुणुले बाजू केल्या तरी उत्तर तेच मिळणार. तिसरा आहे बहुभुज आकृतीची परिमिती. आता बहुभुज आकृती म्हणजे मी तुम्हाला इथं सांगितलं होतं, 1 2 3 अशा किती बाजू भेटल्यात, 6 बाजू. या 6 बाजूंची बेरीज केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्या आकृतीची परिमिती मिळणार आहे. म्हणजे अशा बहुभुज आकृतीची परिमिती बरोबर बहुभुज आकृतीच्या सर्व बाजूंची किंवा सर्व बाजूंच्या लांबींची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे तुम्हाला ती काय मिळणार, परिमिती मिळणार. चौथा मुद्दा आहे त्रिकोणाची परिमिती, सर्व बाजूंची बेरीज. त्रिकोण हा असा असतो, त्रिकोणाचे टाईप तुम्ही पाहिलेले आहेत, लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण. हा झाला त्रिकोण. याच्यानंतर आयताचे क्षेत्रफळ. या आयताचं क्षेत्रफळ काय आहे, लांबी गुणुले रुंदी. यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये L × B पण म्हटलं जातं. तसं ह्यालाच काय म्हणतात, 2 कंसात L अधिक B. आता L म्हणजे लांबी आणि रुंदीला काय म्हटलं जातं, B असं म्हटलं जातं. नंतर चौरसाचे क्षेत्रफळ, बाजू गुणुले बाजूचा वर्ग. म्हणजे काय, बाजू गुणुले बाजू बरोबर बाजूचा वर्ग. समजा 4 सेंटीमीटर बाजू दिलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर काय होईल बरं, 4 चा वर्ग 16. आणि परिमिती काढायचं म्हणलं चौरसाची, की ज्याची बाजू 4 सेंटीमीटर आहे तर 4 चौक 16. म्हणजे 4 बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ आणि परिमिती कशी असते, 60. याच्यानंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ. बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 पाया गुणुले उंची. आता त्रिकोण हा अशा प्रकारचा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये ही उंची असते आणि हा खालचा जो असतो तो काय असतो, पाया. आणि याला जे म्हणतात ते काय म्हटलं जातं, उंची. आणि म्हणून याचं क्षेत्रफळ काय झालं, 1/2. याचं कारण असं आहे, या त्रिकोणाचे भाग किती होतात, उंचीमुळे 2 भाग होतात, हा एक हा एक. म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, 1/2 पाया गुणुले उंची. याच्यानंतर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता काटकोन त्रिकोण कसा असतो, हा काटकोन त्रिकोण असतो आणि इथं काय होतं, काटकोनचं चिन्ह होतं. म्हणून काय म्हटलंय त्यांनी, 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. म्हणजे ही एक बाजू ही एक बाजू, या 2 बाजू काय करतात, काटकोन तयार करून टाकतात. जसं हे बघा, हा अँगल आहे आणि हे जर जोडलं तर काय झाला तयार, त्रिकोण तयार झाला. काय तयार झाला, त्रिकोण तयार झाला. मग हा काटकोन त्रिकोण होईल. या काटकोन त्रिकोणामध्ये काय करता येते आपल्याला, त्रिकोणाची क्षेत्रफळाचं सूत्र सांगितलं, 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे.
हे झालं तुमचं काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. आता आणखीन काटकोन त्रिकोणामध्ये काय असू शकतं ते आपण पाहू. काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण 9वा मुद्दा आहे याच्यामधला. हा आकृती दिलेली आहे काटकोन त्रिकोणाची बघा, ही ABC आणि इथं काटकोनाचं चिन्ह दिलंय. काटकोनाचा अर्थ काय होतो, त्याचं माप 90 अंश आहे. याच्यात ही जी बाजू आहे AC तिला कर्ण म्हणतात. AB या त्रिकोणाची उंची झाली, BC या त्रिकोणाचा काय झाला, पाया. आणि मग काटकोन त्रिकोणामध्ये सूत्रांच्या संदर्भात कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची काय असते, बेरीज. याचाच अर्थ कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. दुसरं सूत्र कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. यालाच आकृतीवरून AC चा वर्ग बरोबर BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग असं म्हटलं जातं. जर का तुम्हाला त्यांनी त्रिकोणांना काय केली, नावं दिली, तर ते नावं दिल्यानंतर काय या आकृतीच्या आधारे काय करता येणार, तुम्हाला काटकोन त्रिकोणाची माहिती लिहिता आली पाहिजे. ती माहिती म्हणजे फक्त आपल्याला काय करायचंय, सूत्र. आता 10वा आहे एकका संबंधी सूत्रे. एकक म्हणजे काय, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, घनमीटर, लिटर. हे बघा, पहिलं 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 चौरस सेंटीमीटर म्हणजे 100 चौरस मिलीमीटर. 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर घन. 1 चौमीटर म्हणजे किती, 10,000 चौ सेंटीमीटर. चौ म्हणजे चौरस. 1 घन मीटर, 1 घन सेंटीमीटर म्हणजेच 1000 घन मिलीमीटर. त्याच्यानंतर 1 घन मीटर म्हणजे बघा किती किती शून्य दिले त्याच्यावरती, 3 आणि 2 5 आणि 6 म्हणजे किती झालं रे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि इथं किती, लाख. म्हणजेच 1 घन मीटर म्हणजे किती, एवढे 10. त्याला 1 लाख घन सेंटीमीटर. आता इथं 1 घन मीटर म्हणजे किती, 1000 लिटर. आणि 1 लिटर म्हणजे किती, 100 मिलीलिटर. आता लिटर याचा वापर कुठे केला जातो, दूध. तुमच्या घरचे सांगतात अर्धा लिटर दूध आणा, पावशेर काय करा, दूध आणा. पावशेर म्हणजे किती, 250 मिलीलिटर ml. आणि अर्धा लिटर म्हणजे किती, 500. आणि 1 लिटर म्हणजे किती, 1000 मिलीलिटर. हे झाले त्याची एकके. आता याच्यावर आधारित आपण उदाहरण पाहणार. परिमिती क्षेत्रफळ याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं, उदाहरण पाहिजे आहेत. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं. एका आयताकृती शेताची. आता उदाहरणावरून आकृती काढली तर प्रश्न पटकन सुटतो. मग आता आपण आकृती येते का पाहू. आयत म्हटलंय ना, मग आपण काय करायचं, मस्तपैकी आयत काढून घ्यायचा. हा काय झाला, आयत. बर, शेताची लांबी. आता लांबी कोण आहे, ही लांबी आहे. किती दिली आहे बघा, 3.1/4. आणि रुंदी, ही रुंदी आहे 2.3/4 मीटर दिलेली आहे. जर आता पुढे काय म्हटलंय त्यांनी, रुपये 1/2 मीटर झाडाने त्याला कुंपण घालायचंय. याला कुंपण घालायचंय, कुंपण म्हणजे याच्या भोवती काय करायची, तार गुंडाळायची. पण तिचा दर किती आहे, 2.5 रुपये. 2.1/2 म्हणजे किती दर आहे, 2.5 रुपये दर आहे. पण याच्यासाठी आपल्याला क्षेत्रफळ काढून जमल का, नाही. परिमिती काढावी लागेल, किती तार लागत. मग आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी.
हे सूत्र आहे परिमितीचं. मग सूत्रात किमती टाकून घेऊया. 2 कंसात लांबी किती होती 3.1/4 अधिक 2.3/4. आता तुम्ही दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात पूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे पण शिकलात. आणखीन मिश्र उदाहरणे, मिश्र फ्रॅक्शन, मिश्र अपूर्णांक हे पण शिकला. मग आता हा जो आहे याचं काय करायचं आपल्याला बघा. 2 कंसात याने अगोदर काय करू सोडून घेऊ. म्हणजे 3x4 अधिक 1 छेद किती येणार 4 प्लस 2x4 अधिक 3 छेद किती 4. 2 कंसात 4×3 12 अधिक 1 3/4 प्लस इकडे काय होणार 4×2 8. आधी गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची आहे. 4×2 8 8 आणि 3 किती झाले 11 11 छेद किती 4 बरोबर 2 कंसात छेद समान आला 4. मग इथं काय येणार 13 अधिक 11 बरोबर 2 कंसात 13 आणि 11 किती झाले 1 3 आणि 1 4 1 आणि 1 2 2 छेद किती 4. मग आता या 4 ने याला भाग जातो 4 सक 24 4 सक 24 म्हणजेच 2 गुणिले 6 म्हणजे 6 2 12 ही काय भेटली तुम्हाला आयताची परिमिती भेटली. आता याला युनिट आहे एकक द्यावं लागेल आपल्याला. आयताची परिमिती भेटली आपल्याला. बारा युनिट काय दिलं तर मीटर म्हणजे 12 मीटर भेटली. म्हणजे 12 मीटर आपल्याला काय करावं लागणार आहे तार लागणार आहे कुंपण घालण्यासाठी. आता त्या कुंपणासाठी त्यांनी काय केलंय खर्च दिलाय ना. मग इथं घेतो मी तो खर्च इकडे घेतो जरा आता खर्च. मग खर्च म्हणल्यानंतर काय येणार दर गुणिले परिमिती. दर किती आहे 2.1/2 गुणिले परिमिती किती आली 12. 2.1/2 म्हणजे किती याने याला गुणलं 2 गुणिले किती झाले बघा 2 गुणिले 4 1 5/2 गुणिले 12. मग ह्याने ह्याला भाग जातोय डायरेक्ट 2 न 12 ला किती उत्तर आलं 6 आणि 5 सक 30. म्हणजेच त्याला जो खर्च आहे तो खर्च किती आलेला आहे 30 रुपये एवढा खर्च आलेला आहे. हे त्याचं काय झालं उत्तर. कशाचं उत्तर झालं आयताकृती भागाला शेताला कुंपण घालण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो आपल्याला या ठिकाणी भेटला. दुसरा प्रश्न आहे 64 मीटर 36 मीटर मापाच्या आयताकृती. आयताकृतीचे म्हणजे आयतासारखाच असेल. म्हणजे कसा हे बघा हा आयताकृती 64 मीटर. जी मोठी बाजू आहे लांब ती लांबी जी छोटी आहे ती रुंदी. शेतीचे क्षेत्रफळ म्हणजे अगोदर या शेतीचं क्षेत्रफळ काढून घेऊया आपण ठीक आहे ना. मग शेतीचं म्हणजे कोणाचं आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काय लांबी गुणिले रुंदी. बघा लांबी किती आहे 64 रुंदी किती आहे 36. या दोघांचा गुणाकार करायचा इकडे गुणाकार करून दाखवतो. 6 चोक 24 हातचे आले 2 6 6 36 36 आणि हे 2 38. एक घर संपलं एक फुली मारली. 3 चोक 12 चाला 1 3 सक 18 18 आणि 1 19 यांची बेरीज 4 8 आणि 2 10 चाला 1 9 1 10 आणि 3 13 चाला 1. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ किती भेटलं 2304. ही एक. आता पुढे काय म्हटले ते बघा. जर एका चौरसा आकृती शेती इतकी असेल म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ. अटकळली का. तर त्या चौरसा आकृती शेतीची बाजू काढा.
काय काढायची? चौरस आकृती शेतीची बाजू काढायची आहे आपल्याला. आता लक्ष द्या, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय रे? बाजूचा वर्ग. आता आयताचं क्षेत्रफळ दिलंय त्यांनी 2304. मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला? दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. काय घ्यायचं? दोबाचं. दोबा म्हणजे काय? दोन्ही बाजू, दोबाचे वर्गमूळ घेऊ. आता 2304 वर्गमूळ घ्यायचंय. कोणाचं वर्गमूळ आहे बरं? कोणाचा वर्ग आहे बरं 2304? तुमचे वर्ग आणि वर्गमूळ काय पाहिजे? पाठ पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, बरोबर का? मग वर्गमूळ कसं काढलं जातं? 2304 असे गट करायचे. आता आपल्याला ज्याचे वर्गमूळ माहिती ते बघूया. कोणाकोणाचा वर्गमूळ माहिती तुम्हाला? पाठ कोणाचे पाहिजे होते? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. हे तुम्ही फक्त काय करायचे? एवढे वर्ग पाठ करायचे आहेत. ते पाठ केले म्हणजे तुम्हाला काय येणार? वर्गमूळ काढता येणार. कसं काढायचं असतं? लक्ष द्या इकडं. 2 गट केले आपण. आता हा शेवटचा गट बघायचा आहे 4. इथं एकक स्थान बघायचं. एकक स्थानी कुठं कुठे 4 दिसतोय तो शोधायचा आहे आपल्याला. एकक स्थानी हे बघा, इथं एक 4 आहे आणि इथं एक 4 आहे, बरोबर? मग जर आपण असं केलं, 4 घेतलं तर त्या 4चं काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे किती आले? 2. आता इथं 4 आहे म्हणजे कोण? 64. या 64चं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे कोण आलं? 8. 2 संख्या भेटल्या आपल्याला. आता ह्या 2 कोणाच्या संदर्भात लिहिल्यात आपण? ज्या 2 संख्या कुठून आहेत? एकक आणि दशक काढच्या आहेत. गट पाडले ना, एकक आणि दशक काढच्या 2 संख्या आहेत. म्हणजे एकाच्याचं वर्गमूळ किती आलं? 0.4चं वर्गमूळ एक तर 2 असेल किंवा एक तर 8. आता पुढची स्टेप 23 बघा. 23 इथं बघायचंय. 23 पेक्षा लहान असणारी आणि पूर्ण वर्गमूळ संख्या असणारी ती शोधायची आपल्याला. हे बघा, 23 पेक्षा लहान आणि पूर्ण वर्गमूळ असणारी कोण? 16. कळतंय? मग त्या 16चं काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. मग 16चं वर्गमूळ किती रे? 4. ते 2 ठिकाणी मांडा. कळलं इथपर्यंत? आता आपल्याकडे एक आहे, म्हणजेच एकतर ह्याचं वर्गमूळ 42 असू शकतं किंवा 48 असू शकतो. हे शोधायचंय आपल्याला, बरोबर? मग आता दोघांपैकी नेमकं कोणतं ते कसं शोधायचं ते पण सांगतो. ह्या दोघांच्या मध्ये असणारी संख्या कोणती की ज्याचं तुम्ही वर्ग पटकन करू शकता? 45. कोणती? 45. मग आता या दोघांच्या मधली संख्या मी शोधली 45. या दोघांच्या मधली. आता या 45चा वर्ग करा. 5चा वर्ग 25 आणि 4चा वर्ग 4च्या पुढची संख्या 4 गुणिले 5. 5 चौक किती झाले? 20. 20 25 म्हणजे 2025. हे झालं 45चा वर्ग. कळलं? मग आता मला सांगा इथं संख्या कोणती आली रे? 2304. आणि इथं किती आली? 2025. म्हणजे मोठं कोण आहे सांगा बरं? हे बघा, 2304 हे 2025 पेक्षा कसे मोठे? मग हे जर मोठे असतील तर 42 ह्यांच्यापेक्षाही लहान येईल ना. 42चा वर्ग 45 पेक्षाही लहान येईल. याचा अर्थ वर्ग कोणाचा आहे? 2304 48चा आहे. कळलं का सगळ्यांना? हे वर्ग काढायची, वर्ग करायचा आणि वर्गमूळ घ्यायच्या ट्रिक्स. मग आता दोघांचं वर्गमूळ घेतलं तर याचं वर्गमूळ घेतलं तर उत्तर किती आलं रे? 48. आणि बाजूच्या वर्गाबरोबर बाजू काय झाली? कॅन्सल. म्हणजेच
याची बाजू किती भेटली आपल्याला बाळांनो? 48 मीटर. हे झालं याचं उत्तर. कळलं सगळ्यांना? घ्या लिहून. जर तुम्हाला वर्ग कसे काढायचे, वर्गमूळ कसं करायचे याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. आपण सुरुवातीला काय केलं होतं? बेसिक गणित म्हणून चालू केलं होतं. तो बेसिक गणितचा व्हिडिओ आपल्या नेपच्यून स्कॉलर अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती 5वी स्कॉलरशिप या प्ले लिस्ट मध्ये 2 ते 3 नंबरचा व्हिडिओ असेल. तो तुम्ही परत काय करा, एकदा पहा. बघा, तिसरं उदाहरण आहे. 12 मीटर आणि 10 मीटरच्या सभागृहाला मडवण्यासाठी 10 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील? म्हणजे आयत आकार आहे, म्हणजे आपण अशी आकृती काढू शकतो. हा आयत आणि ह्यांनी काय म्हटलंय? 12 मीटर. आता 12 मीटर म्हणजेच किती? 12 गुणुले किती झाले? 100. म्हणजे उत्तर किती आलं? 1200 सेंटीमीटर. याच्यानंतर यांनी इकडे काय केलेलं आहे? 10 मीटर रुंदी. 10 मीटर गुणुले किती येणार? 100. म्हणजे उत्तर किती आलं? 1000 सेंटीमीटर. ओके. म्हणजे आधी आयताचं क्षेत्रफळ काढून घेऊया आपण. बघा, मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणुले रुंदी. मग आयताचं क्षेत्रफळ किती आलं बघा? 1200 गुणुले इकडे किती येणार? 1000. म्हणजे 12 हे 2 शून्य हे 3 5 किती झाले रे? 4 5. ओके. हे झालं आयताचं क्षेत्रफळ. आता याच्यानंतर अशा आयताकार कितीच्या? 10 सेंटीमीटर आणि 8. आता दुसरी आकृती अशी आहे, या फरच्याची आहे. किती आहे? हे 10 सेंटीमीटर आणि हे 8 सेंटीमीटर. मग ह्याचं क्षेत्रफळ काढू आपण. काय होईल बरं याचं क्षेत्रफळ? बघा, 10 गुणुले 8 बरोबर किती? 80 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. आता इथं आपल्याला फरशा काढायच्यात ना, मग फरशा बरोबर काय सांगता येईल माहितीये? मोठ्या आयताचे क्षेत्रफळ भागिले लहान आयताचे क्षेत्रफळ. मोठ्या आयताचं क्षेत्रफळ किती आलं होतं रे? किती आहे? 1 लाख का 12 लाख? भागिले 80. यानं याला भागायचं. उत्तर किती राहिलं बघा? 8 ने याला भाग जातो. 8 1 8. किती राहिले? 4. 8 पंचे 40 आणि मग राहिलेले हे 2 शून्य. म्हणजे किती फरशा लागणार आहेत याला? 15,000 एवढ्या फरशा लागणार आहेत. कशासाठी? या सभागृहाला मडवण्यासाठी. या आकाराच्या क्षेत्रफळ भेटले 80. म्हणजे फरशा किती लागणार आहेत आपल्याला? 15,000 फरशा लागणार आहेत. याला मी म्हणतो लहान आणि याला म्हणतो मी मोठा. आणि याला काय म्हणायचं? लहान आहे. कळलं? आता राहिलेले याच्यावरचे 2-3 गणित जे असतील ते आपण 4 नंबरचा प्रश्न आहे. आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं आहे. काय काढायचंय? क्षेत्रफळ काढायचं आहे. आता हा दिलाय तो कोण आहे? समांतरभुज चौकोन आहे. काय आहे? समांतरभुज चौकोन. आणि या समांतरभुज चौकोनामध्ये हा जो आहे ना, हा काय तयार झालेला आहे? चौरस. मग या चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? समान असतात. काय असतात? समान. त्याच्यानंतर ही एक आकृती दिलेली आहे. ही 1 नंबर, ही 2 नंबर आणि ही 3 नंबर. 3 आकृत्या दिल्यात आपल्याला याच्यामध्ये.
आणि तिन्ही आकृतीचं काय करायचंय, क्षेत्रफळ काढायचंय. पण आकृती कशाची तयार झालेली आहे ती आपल्याला शोधता येणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी बघा, आता ही खालची बाजू इथून इथपर्यंत टोटल ही किती झाली, 12 आणि 4, 4 अधिक 12 बरोबर 16. आणि ही झाली या समांतरभुज चौकोनाची हाईट, उंची. म्हणजे ही बाजू किती झाली, 12. कारण चौरसाच्या सगळ्या बाजू कशा असतात, सारख्या असतात, समान असतात. मग हा जो चौकोन आहे तर तो कोणता सांगितला मी तुम्हाला, समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर सूत्र आपल्याला माहिती आहे. काय सूत्र आहे, पाया गुणिले उंची. मग आता हा खालचा जो असतो तो काय झाला, पाया. इथं त्यांनी एक चिन्ह दिलंय हे काटकोनाचं, म्हणजे 90, म्हणजे ही त्याची काय झाली, उंची. मग बघा, पाया किती आहे रे, 16 गुणिले उंची किती आहे, 12. 16 आणि 12 या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग गुणाकार किती आला, 12 किती झाले, 72. 7. आता 12 एक 12 आणि 7 किती झाले, 19. म्हणजे 192 हे याचं काय झालं, क्षेत्रफळ. 4 याला म्हणायचं याचं उत्तर. हा झाला तुमचा चौथा प्रश्न, कळलं. आता पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. बघा, पाचवा प्रश्न दिलाय, इकडे लक्ष द्या. अगोदर आकृती समजून घ्यायची. काय दिलेले आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये ही वरची बाजू 3 दिलेली आहे. मग ही खालची बाजू ही मधली जी आहे ही किती असणार, ही आणि ही सारखी असेल. म्हणजे ही बाजू किती असणार, 3. किती असणार, 3. त्याच्यानंतर आता याच्या समोरच ही तुम्ही अशी बाजू काढली. त्याच्यानंतर बघा, ही बाजू 2 दिलेली, ही हा एक आयत दिसतोय. म्हणजे आयताच्या समोरासमोरच्या भुजा कशा असतात, सारख्या. म्हणजे ही जर 2 असेल तर ही सुद्धा किती होणार, 2 होणार. कळलं. आता ही एक आहे, ही एक बाजू आहे म्हणल्यानंतर ही बाजू तुमची इथून इथपर्यंत समोरासमोरची भुजा म्हणजे किती असणार, 1 असणार. कळलं का, ही पण समोरासमोर. मग आता ही टोटल भुजा जी आहे ती किती झाली, 2 अधिक 1 किती झाले, 2 अधिक 1 म्हणजे 3. आता ही पण बाजू किती असायला पाहिजे, ही 1 असेल तर ही सुद्धा किती असणार, 1. आणखी आता हे टोटल किती आहे, 5. ही किती झाली तिची, ही बाजू 3, ही 5, ही 3. म्हणजे ही बाजू किती झाली रे, 2. ही बाजू 2 असेल तर ही बाजू सुद्धा किती असणार आहे, 2 असेल. कळलं. मग आता आपल्याला काय करायचंय, या आकृतीची परिमिती काढायची. जाजमाची परिमिती म्हणजे ही अशी जीप सारखी आकृती आपल्याला पाहायला मिळते. जीप कळते ना, स्कॉर्पिओ गाडी माहिती, बोलेरो गाडी माहिती, तसे आकार दिसतो यांचा, आहे का नाही. मग आता आपल्याला काय करायचंय, परिमिती काढायची याची. मग परिमिती बरोबर काय, आपल्याला माहिती सर्व बाजूंची बेरीज. मग कोणत्या कोणत्या बाजू बघा. आता इथून सुरुवात करतो मी. 3 अधिक ही खालची, 2 अधिक ही खालची, 2 अधिक ही 1 अधिक इथून इथं टोटल किती झालेली आहे, 5 अधिक इकडची ही खालची ही 1 आणि वरची ही 2. किती झाली बेरीज बघा सगळ्यांची, 16. यांची बेरीज 16 येते का. हे 3 आणि 2 5, 7, 8, 8 आणि 5 13, 14 आणि 2 16. म्हणजे या जन्माची परिमिती जी आहे तर ती किती भेटली बाळांनो, 16. आता याला एकक काय आहे, मीटर. एकक काय आहे, मीटर. इथं सुद्धा मीटर नाहीये, सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तुम्हाला फसवण्यासाठी काय करणार, ते मीटर स्क्वेअर पण देणार. म्हणजे कसं देणार, 16 मीटर स्क्वेअर असं पण देणार. पण उत्तर परिमिती ही कशामध्ये मोजली जाते बाळांनो, मीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये. आणि क्षेत्रफळ मीटर स्क्वेअर मध्ये, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये मोजलं जातं. तर हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे.
6वा प्रश्न आहे मित्रांनो, 6वा. काय म्हटलंय बघा, 20 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर आकाराच्या भांड्यात साठवलेल्या दुधाचे आकारमान किती? उदाहरणार्थ आपण असं म्हणूया, ही एक काय दिसते बॉटल आहे आणि या बॉटल मध्ये काय भरायचंय, त्यांना दूध भरायचंय. म्हणजे दुधाचं आकारमान काढायचंय. ही बॉटल जी आहे तर ती किती ml ची असते? 500 ml म्हणजे अर्धा लिटर. म्हणजेच याच्यामध्ये दूध आपल्याला किती टाकावं लागणार आहे? अर्धा लिटर म्हणजे 500 ml. तिचं आकारमान झालं. काय झालं? आकारमान. असंच यांचं म्हणणं आहे, 20 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर ज्याचा आकारमान आहे. मग आता आपण अगोदर काय करू, त्याचं आकारमान, भांड्याचं आकारमान, भांड्याचे आकारमान किंवा दुधाचे आकारमान. चला मग काय होईल माहितीये, कंसात मग आता बघा दिलेलं आहे ना, त्यांनी डायरेक्ट 20 गुणुले 10 गुणुले 30 बरोबर किती? 3 दुने 6, 1 2 3 सेंटीमीटर. आकारमान म्हणजे घनफळ काढावं लागतं, सेंटीमीटर क्यूब. आता 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती लिटर? 1000 लिटर. आणि मग आपल्याला काय करायचंय, आता आकारमान काढायचंय लिटर मध्ये. तर 6000 ला आपल्याला कितीनं भागावं लागल? 1000 न. हे 3 कॅन्सल झाले म्हणजे उत्तर किती आलं? 6 लिटर. कळलं? हे झालं 6 लिटर. आता 7वा प्रश्न आहे, एका हॉलची मापे 24 मीटर, 20 मीटर अशी आहेत आणि 0.4 मीटर आणि 0.3 मीटर मापाच्या फरशा बसवायच्या. मग आपल्याला माहिती आहे फरशा म्हणजे डायरेक्ट काय दिलेलं आहे तुम्हाला सूत्र, फरशा बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. फरशीचे क्षेत्रफळ. हॉलचं क्षेत्रफळ म्हणजे काय? लांबी गुणुले रुंदी, 24 गुणुले 20 भागिले 0.4 गुणुले 0.3. मग काय करावं लागेल आता? याने भाग जातो डायरेक्ट 4 न देऊया. 4 1 4, 0.1, 4 5 20. इकडं 0.1 3 न भाग दिला, 3 1 3 आणि 3 8 हे किती? 24. म्हणजे उत्तर किती आलं बघा, 8 गुणुले 5 छेद 0.1 गुणुले 0.1. 8 5 किती झाले? 40 आणि दोघांचा गुणाकार केला 0.01. आता यात 0.01 ने याला भागायचंय. मग भागायचं म्हटलं तर काय करावं लागेल? रूपांतर करावं लागेल आपल्याला. म्हणजे ह्याला कितीनं गुणायचं? याला कितीनं गुणायचं? 1 2 म्हणजे 100 न. याला पण कितीनं गुणणार? 100 न. याला 100 ने गुणलं तर याचं उत्तर किती आलं रे? 4000. आणि याचं उत्तर किती आलं? 1. म्हणजे एकूण फरशा किती लागल्या? 4000. किती लागल्या? 4000 गॅलिओन. अशा प्रकारे आपला हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक. धन्यवाद. आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका.